नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडीएन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याच्या निर्णयाचा आनंद उत्सव पेढे वाटून क्रांती चौक येथे प्रहारतर्फे साजरा। ऐकावे ते नवलच, चक्क 377व्या वर्षाचा ज्येष्ठही करतोय एसटीतून मोफत प्रवास। रस्ते दुभाजक आणि चौक सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर करा, G20 परिषद निमित्त प्रशासकांचे आदेश। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला आहे। या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद उत्सव पेढे वाटून क्रांती चौक येथे साजरा करण्यात आला। दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला आहे। या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद उत्सव पेढे वाटून आणि ढोल ताशाच्या गजरात क्रांती चौक औरंगाबाद येथे शनिवार रोजी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 12 वाजता साजरा करण्यात आला। हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रहार पदाधिकाऱ्यांनी क्रांती चौकात उपस्थित होते। हा उत्सव साजरा करताना फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात मिठाई आणि पेढे वाटप करण्यात आले। सर्वांकडनं सर्वप्रथम हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांचे मनापासून आभार की त्यांनी आम्ही इतक्या वर्षापासून ज्याच्यासाठी प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाची पहिली पायरी आज त्यांनी पार केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे अपंग खूप आनंदात आहोत आणि आमच्याकडनं त्यांचे खूप खूप आभार। आणि औरंगाबादमध्ये जे आमचे प्रहार संघटनेचे सगळे नेते आहेत, शिवाजी गाडे सर, कुणाल सर, आणखीन जे नावामध्ये मी सांगू शकत नाही, सगळ्या नेत्यांचे खूप खूप आभार की त्यांनी अपंग बांधवांसाठी आज ही आनंदाची बातमी दिलेली आहे। आणि असेच यश आम्हाला पदोपदी मिळत राहो आणि त्यांच्या आशीर्वादाने अपंग बांधव अजून उच्च पदाला जाऊन त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण हो, हीच त्यांची देवाजवळ प्रार्थना असेल आणि शुभेच्छा। धन्यवाद। गेल्या 9 नोव्हेंबर रोजी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, प्रहार पक्ष प्रमुख बच्चू कडू साहेब आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकारीसोबत मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली। दिव्यांगांचं कल्याण आणि विविध योजनांची अंमलबजावणी कशी असावी, यांचे प्रश्न कसे सोडवावेत या बाबतीमध्ये खरं तर ही बैठक पार पडली। परंतु जर या संपूर्ण महाराष्ट्रातील 2.5 कोटी दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसन करायचं असेल तर दिव्यांगांचं स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे, हे बैठकीमध्ये बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे साहेब यांना पटवून दिलं। आणि जोपर्यंत दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय तयार होत नाही तोपर्यंत दिव्यांगांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब होकार दिला की येत्या 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली जाईल आणि भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्या राज्यामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार होत आहे। महाराष्ट्रातील 2.5 कोटी सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील 3 लाख दिव्यांगांना निश्चितच हा आगळा वेगळा दिवाळी उत्सव साजरा करण्यासारखा प्रसंग आहे। आमच्यासाठी हीच दिवाळी, हीच दसरा आणि हीच ईद म्हणून आम्ही क्रांती चौकामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी एकत्र येत फटाके फोडत, गुलाल उधळत, पेढे वाटप करत हा अनोखा आनंद उत्सव साजरा केला आहे। आमच्या दिव्यांग बांधवांनी आणि विशेषतः प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी दिव्यांगांनी जे आंदोलन केलं, बच्चू भाऊंनी जे शिंदे सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला तो जरी कडू होता, पण आज आमच्या सर्व दिव्यांगांची आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची ही दिवाळी, ही ईद गोड झालेली आहे आणि सर्व दिव्यांगांना स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून योजना सर्व पक्षाच्या
सर्व जाती धर्माच्या दिव्यांगांना याचा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हाच आनंद आम्हाला आज होतोय। महाराष्ट्र शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने बनावट आधार कार्ड घेऊन वयाचे खोटे दाखले घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे। आता आधार कार्ड जे आहेत आपण बघितलं असेल तर सध्या जे प्रवास करणारे व्यक्ती आहेत, आपण जशी ही योजना लागू केली 75 वर्षावरील नागरिकांसाठी अमृत महोत्सव वर्षामध्ये मोफतमध्ये प्रवास, तर अशा वेळेस जे ज्येष्ठ नागरिक कार्ड धारक होते काही, तर त्यांच्याकडे पण 2-2 कार्ड आता तयार झालेले जवळपास। तर ॲक्च्युली जी परिस्थिती अशी आहे की आपण वाहक लाईनवर असताना त्यांना फक्त ते डेट फक्त बघून ते वयाच्या म्हणजे 1948 पूर्वी आहे किंवा नाही एवढं फक्त त्याचं तपासणी करतात, त्याची वय बसतंय किंवा नाही तेवढं तपासणी करूनच मग आपण फक्त त्या संबंधित व्यक्तीला जे आपले सवलतीचं तिकीट आहे ते देतोय। परंतु ते वय खरं आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अशी काही स्वतंत्र यंत्रणा त्या वाहकाकडे नसते। त्यामुळे बऱ्याच वेळेस वाद होतात प्रवाशांसोबत, प्रवाशी की अडून बसतात की हे कार्ड आम्ही काही घरून आणलेलं नाही किंवा काही नाही, अशा प्रकारचे बरेचसे किस्से घडत आहेत। आणि याच्यापूर्वीही असे बऱ्याच वेळेस आमच्या निदर्शनास आले आहे की वाहकाला तिकीट काढताना एक ओळखपत्र आणि नंतर मार्ग तपासणी पथक ज्यावेळेस बसमध्ये येतं तर त्यांना दाखवण्यासाठी वेगळे ओळखपत्र, अशा प्रकारे एका प्रवाशाकडे 2 ते 3 ओळखपत्रही तपासणी दरम्यान निदर्शनास आलेले आहेत। तर फक्त याच्यावर उपाय म्हणून महामंडळाने जे स्मार्ट कार्ड सिस्टीम चालू केली आहे, तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे सर्व जनतेंना किंवा स्मार्ट कार्डचा वापर करून जो खरा लाभार्थी आहे त्याला सदर योजनेचा फायदा मिळावा या दृष्टिकोनातून आपण आपले वयाचे दाखले देऊन स्मार्ट कार्ड एसटी महामंडळाच्या बसस्थानकावरून आपण रजिस्ट्रेशन करून उपलब्ध करून घेऊ शकतो। ही चूक शासनाची म्हणावशी जाणून बुजून केलेली चूक आहे। नाही, ही चूक शासनाची वगैरे असं काही नाही म्हणता येणार, कारण की ही त्यानं कसं मिळवलं हे त्याच्यावर अवलंबून आहे, त्यानं कुठल्या माध्यमातून ते कार्ड मिळवलं आहे। जर ते कार्ड ओरिजिनल असेल तर त्याविषयी आपल्याला आणखी काही कल्पना नाही आहे आणि ती जी घटना घडलेली आहे ती नेमकी कोणत्या बसमध्ये घडली आहे काय याचाही कुठं काही उल्लेख आत्तापर्यंत झालेला नाही। फक्त कार्डवर वय 377 असल्याचं दिसतंय, परंतु त्या व्यक्तीला तिकीट दिलंय किंवा नाही याचाही कुठं ऑथेंटिक काही पुरावा नाही किंवा त्यानं महामंडळाच्या बसने प्रवास केलाय का असंही कुठं नमूद नाही। शहर बस सेवा सुरळीत होण्यासाठी आता माजी सैनिकांची भरती देशातील पहिलाच उपक्रम असून सिटी बस सेवेमध्ये 112 माजी सैनिकांना भरती करण्यात आली आहे। महानगरपालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या सिटी बसची स्टेअरिंग आता पुन्हा माजी सैनिकांच्या हाती पाहायला मिळणार आहे, कारण औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेमध्ये 112 माजी सैनिकांना भरती करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे। एसटी महामंडळाच्या संपामुळे एसटी बसच्या सेवेत खंड पडला होता, त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटीने जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने 112 माजी सैनिकांना भरती केली आहे, ज्यामध्ये 85 चालक वाहक, 18 मेकॅनिक, 5 बस लाईन इन्स्पेक्टर आणि 4 ट्रॅफिक कंट्रोलर यांचा समावेश आहे। गेल्या काही दिवसांपासून वाहक चालक अभावी अनेक सिटी बस जाग्यावरच उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत होते, त्यामुळे शहरातील सिटी बस पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जात होता। दरम्यान आता सिटी बस सेवा लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे। आधी कोरोनामुळे सिटी बस सेवा विस्कळीत झाली होती, मात्र त्यातून सावरत पुन्हा बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाने केला असतानाच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली। वाहक चालक संपावर गेल्याने सिटी बसची सेवा देखील ठप्प झाली होती, त्यामुळे महानगरपालिकेच्या बस जागेवरच उभ्या होत्या। त्यातून मार्ग काढत पुन्हा सिटी बस सुरू करण्यात आली, मात्र सध्या 58 बसेस 20 मार्गावर धावत असून 40 बस जागेवरच उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत बस सेवा सुरळीत करण्यासाठी आता माजी सैनिकांची भरती करण्यात आली असून उभ्या असलेल्या बसेस रस्त्यावर कशा धावतील यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून दक्षिण बाजूने 147 एकरावर भूसंपादन केले जाणार आहे।
विमानतळ विस्तारीकरणासाठी 540 कोटींचा निधी अपेक्षित आहे। चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून दक्षिण बाजूने 147 एकरावर भूसंपादन करावे लागणार आहे। त्यासाठी भूसंपादन कायद्यानुसार 465.85 कोटी तर खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी केल्यास 540.4 कोटीचा निधी लागणार आहे। 2 टप्प्यात ही मोजणी पूर्ण करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाने जागेच्या भूसंपादनासाठी खासगी वाटाघाटीनुसार 568 कोटी तर भूसंपादन कायद्यानुसार 215 कोटींचा निधी लागेल। शिवाय घरे इमारतीच्या बांधकाम मोबदल्याचा विचार केल्यास मोबदल्याची रक्कम 1000 कोटींवर जाईल असे कळविले। त्यानंतर दक्षिण बाजूने भूसंपादनाचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सादर केला। राज्य विमानतळ विकास कंपनीने दक्षिण बाजूने 147 एकर जमीन मोजणीचे पत्र जिल्हा भूमी अभिलेख विभागाला दिले। त्यानुसार मोजणी प्रक्रिया पूर्ण करून उप अधीक्षक दुष्यंत कोळी यांनी हा अहवाल भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे यांना सादर केला आहे। या अहवालात 8 एकर जागा सिडकोची तर 139 एकर जमीन खासगी आहे असे नमूद करण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध वार्डामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच वार्डातील नागरिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। महानगरपालिका प्रशासक यांच्या आदेशानुसार 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध वार्डामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच वार्डातील नागरिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या महास्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला होता। या अभियानामध्ये महानगरपालिकेचे उपायुक्त आणि घनकचरा विभाग प्रमुख सोमनाथ जाधव, झोन क्रमांक 9 चे वार्डाधिकारी असदुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली होती। त्याचाच एक भाग म्हणून आज विट्स हॉटेल ते उस्मानपुरा गाढे चौकापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या मोहिमेअंतर्गत स्वच्छता निरीक्षक अभिजित खरात, विजय मिसाळ, रीमा मलके, शिवाजी बलके यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। शहरातील डिवायडर, उड्डाणपुले, रस्ता दुभाजक, रोडचे पंखे, गाजर गवत काढणे, फुटपाथ साफ करणे ही मोठ्या प्रमाणात पूर्ण शहरामध्ये ही मोहीम सरांनी चालू केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून झोन क्रमांक 9 मधील देवगिरी कॉलेजच्या समोरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरील गाजर गवत काढणे, दुभाजकामधली माती काढणे, रस्ते सफाई करणे हे अभियान आमचं आज चालू आहे। पुढील काळामध्ये G20 याची बैठक औरंगाबाद शहरामध्ये होणार आहे। 40 देशांचे प्रतिनिधी औरंगाबाद शहराला भेट देणार आहे। त्या अनुषंगाने पूर्ण जगामध्ये आपला औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावा म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे। आज मी या अभियानात सहभागी होऊन मला खूप आनंद वाटला। असं वाटलं की कचरा कसा असतो कसं नाही, आणि खरं तर कोणी कचरा टाकू नये, जास्तीत जास्त गाव स्वच्छ मग शहर असं करत करत आपल्या सगळं भारत स्वच्छ होईल। तर आज आम्ही इथे सकाळपासून 7 वाजेपासून स्वच्छ भारत अभियान महास्वच्छ भारत अभियानसाठी आलो होतो आणि खूप आनंद झाला की आम्ही हे सगळं परिसर स्वच्छ केलं। मला असं म्हणायचं आहे का जे महास्वच्छता अभियान आहे ते एक चांगली विचार आहे सर्व गव्हर्नमेंटचा। तर आम्ही तिथून विट्स हॉटेलपासून आम्ही कॉलेजपर्यंत जे कचरा साफ केलेला आहे, आता आम्हाला खूप मनापासून एकदम चांगलं वाटलेलं आहे का जे कचरा आपण करतो तो किती उचलायला किती माणसाला तकलीफ होते हे आम्हाला समजलं आज। तर त्यामुळे मला सर्वांची एकच विनंती आहे का जेवढा कमी कचरा आपल्या कचरा पेटीमध्ये टाकता येईल तेवढं टाकावेत। शहरामध्ये विविध डिवायडर, मुख्य रस्ते, अंतर्गत काही रस्ते असतील, त्यानंतर फुटपाथ याच्यावरती वाढलेलं गवत आणि डिवायडरच्या शेजारी साचलेली माती, त्यासह जे शहरामध्ये कचरा पडलेली जी ठिकाणं आहेत त्यांची स्वच्छता करण्याचं या ठिकाणी या 4 दिवसामध्ये अभियान राबवण्याचं निश्चित केलं होतं। त्या दृष्टिकोनातून आपल्या शहरामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये जे 9 झोन कार्यालय आहेत त्यांच्या माध्यमातून या सहाय्यक आयुक्त असतील, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक असतील, जवान असतील, आपले सफाई कामगार असतील, यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। आणि आज झोन कार्यालय 9
आपले सहाय्यक आयुक्त असदुल्ला खान साहेब, त्यानंतर त्यांचे अंतर्गत काम करणारे स्वच्छता निरीक्षक असतील, विजय मिसाळ असेल, रीमा मालके असतील, त्यासह जवान आणि नितीन असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्हिट्स हॉटेल ते देवगिरी कॉलेज या रस्त्यावरती एक स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे। आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेलं जे प्लास्टिक वेस्ट असतील, काही गवत असेल, ते आपण या ठिकाणी उचललेलं आहे। ग्रामीण भागातील कुटुंबांना पिण्याचे पाणी नियमित मिळावे यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 14 ते 24 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित, सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळावे यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी FTKच्या सहाय्याने कशा पद्धतीने घ्यावयाची याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत 14 ते 24 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना प्रतिदिन 55 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे। शुद्ध पाण्याकरिता नियमित तपासणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून पाणी तपासणीसाठी निवडलेल्या जलसुरक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पंप ऑपरेटर, महिला बचत गट सदस्य आणि तालुका स्तरावरील आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यामध्ये पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी FTK द्वारे कशा पद्धतीने करायची याबाबत जिल्हा कक्षातील जल निरीक्षक शिवाजी घुगे, पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार मार्गदर्शन करणार आहेत। पंचायत समिती स्तरावर आणि तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रशिक्षणामध्ये वेळापत्रक प्रमाणे प्रशिक्षणार्थींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासक विकास मीना, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले आणि जिल्हा कक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा ADN। देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं। आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे। पाण्याअभावी धूसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे। ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय। एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते। घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते। पाण्याचा थेंबन थेंब जपलाही जातोय। हक्काचं पाणी, निर्मळ पाणी घरात आलंया। सौख्याचा सागर भरूया घागर, पाण्याला वंदूया। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपके ऊपर। ये ना सर। सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आगामी 13 आणि 14 फेब्रुवारी 2023 या काळात G20 परिषदेसंदर्भात
विविध देशांच्या महिला शिष्टमंडळ शहराला भेट देणार असून यानिमित्त पूर्वतयारी बैठक आज रोजी औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी कार्यालयात संपन्न झाली। सदरील G20 परिषदेसंदर्भात पूर्वतयारी बैठकीत प्रशासक यांनी काही निर्देश दिले। त्यामध्ये प्रामुख्याने विमानतळ ते विवांता ताज तसेच रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेलांना जोडणारे रस्त्याचे सुशोभीकरण वर जास्त लक्ष द्यावे। तसेच ज्या हॉटेलतून वेरूळ बिबिका मकबरा, पानचक्की आणि अजिंठ्याला जाणारे रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे। या रस्त्यांवरचे दुभाजक सुशोभित करण्यात यावे। रस्ता दुभाजकांची रंगरंगोटी करण्यात यावी आणि त्यांच्या कडेला जमा झालेली माती साफ करावी। तसेच ज्या दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले नाही अशा दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करावे। शहरातील प्रदर्शनी भागात आणि वरनमूद रस्त्यांवर येणाऱ्या भिंतीवर हेरिटेज वॉल पेंटिंग करावी। तसेच सार्वजनिक शौचालय विशेषतः बिबिका मकबऱ्या जवळचे शौचालय यांच्या बाहेरील भिंतीवर पेंटिंग करावी आणि ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांच्या परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय सुरू राहतील याची दक्षता घ्यावी। शहरातील ऐतिहासिक दरवाजांवर रोषणाई करण्यात यावी। तसेच मुख्य रस्त्यांवर असलेले वाहतूक बेट आणि चौक यांचे सुशोभीकरण करावे। तसेच त्यांच्यावर रोषणाई करावी। याशिवाय या रस्त्यांवर व्हर्टिकल गार्डन्स उभे करावे। स्मार्ट सिटी बस विभागाला यावेळी निर्देश देण्यात आले की त्यांनी या काळात 10 इलेक्ट्रिक बसच्या ताफा तयार ठेवावे, ज्याच्यात येणारे शिष्टमंडळांना पर्यटन स्थळावर भेटीसाठी ने-जा करता येईल। याशिवाय सर्व किरकोळ डागझुरीचे काम, रस्त्यातील खड्डे बुजवणे इत्यादी कामे युद्ध पातळीवर करावे आणि या कामांसाठी येणारा खर्च अंदाजपत्रक येत्या 7 दिवसात सादर करून मान्यता घ्यावी। यावेळी प्रशासकांनी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वसुलीची सुरुवात करण्याचे निर्देश दिले। याशिवाय 14 नोव्हेंबर पासून सुरू होणारी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, झेंडे इत्यादी काढण्याची मोहीम याबाबत सूचना केल्या आणि सदरील दोन्ही मोहीम युद्ध पातळीवर आणि काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश दिले। सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त BB नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता SD पानझडे, उपसंचालक नगर रचना AB देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, संतोष टेंगळे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, सोमनाथ जाधव, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि सर्व वार्डाधिकारी आणि वार्ड अभियंता यांची उपस्थिती होती। नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्स समूहातर्फे गांधी प्रेमींसह गांधी विरोधींना सोबत घेऊन व्याख्याने, प्रचार प्रसार करण्यात येत आहे, अशी माहिती संकेत मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली। औरंगाबाद दौऱ्यामध्ये मला अनेक चांगले लोक भेटले गांधी विचारांचे आणि त्यांचं नोईंग गांधी औरंगाबाद या ग्रुपतर्फे आपण इथे ठिकठिकाणी विधायक, रचनात्मक आणि प्रबोधनपर कार्यक्रम घेत आहोत। 3 वर्षापूर्वी इथे आपण व्याख्यानमालासुद्धा घेतल्यात ऋषिकेश पवार, सागर साळुंके यांच्या या तरुणांनी आणि त्या आपण आता पुढे परत रचनात्मक काम, विधायक काम हे पुढे नेतोय। जवळपास काल 18 जणांची मीटिंग झाली, ज्याच्यात अनेक नवीन तरुण भेटले आणि याच्यातून समाजात प्रेम, संवाद वाढवणे याच्यासाठी आपण गांधी विचार ठिकठिकाणी पोचवत आहोत नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स या चळवळीच्या माध्यमातून। आणि याचा उद्देश हाच आहे की समाजात संवाद आणि प्रेम वाढवणे, द्वेष कमी करणे। रॅशनल यूज ऑफ सोशल मीडिया या विषयावर माझं MIT मध्ये व्याख्यान झालं आणि आज पत्रकार परिषद घेत आहे। अजून मीटिंग्स काही घेतल्या इथालच्या समविचारी लोकांसाठी किंवा जे गांधी जाणून घेऊ इच्छितात अशा तरुणांसोबत। आणि पुढे वाटचाल अशी आहे की औरंगाबादमध्ये ही चळवळ जास्तीत जास्त जोमाने सुरू व्हावी आणि हे प्रेम समाजात पसरवण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात करणार आहोत नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्सच्या वतीने। नोईंग गांधी औरंगाबाद टीम ते काम करेल। महागामी गुरुकुलच्या वतीने रुक्मिणी हॉलमध्ये 14 नोव्हेंबर पासून औरंगाबाद ही नृत्य मैफिल मालिका असून यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाची माहिती MGM विद्यापीठात पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। आप सभी औरंगाबाद वासी जानते हैं कि औरंगाबाद शहर एक वर्ल्ड हेरिटेज मॉन्यूमेंट्स के लिए भी जाना जाता है। यहाँ की सांस्कृतिक धरोहर और सांस्कृतिक इतिहास के लिए जाना जाता है। महाराष्ट्र का ये टूरिज्म कैपिटल भी माना गया है, लेकिन तो भी हम धरोहर के लिए उसका उत्सव मनाने के लिए बहुत कम कर पा रहे हैं। तो एक नागरिक होने के नाते, एक कलाकार होने के नाते और एक हेरिटेज लवर होने के नाते महागामी गुरुकुल की ये एक संकल्पना हम लोगों को 9 वर्ष पहले सूझी
कि औरा औरंगाबाद यानी औरंगाबाद की भव्यता, इस नाम से हम एक कार्यक्रम की श्रृंखला शुरू करें जिसमें यहाँ की धरोहर से जुड़े हुए अलग अलग जो पक्ष हैं उनको हम नृत्य संगीत के माध्यम से रसिकों के समक्ष रख सकें। साथ ही जो पर्यटक आते हैं वो भी केवल औरंगाबाद के जो कह सकते हैं टेंजिबल हेरिटेज है ना, वो जो मूर्तियाँ हैं, शिल्प है, और हम जो कलाएं करते हैं वो इनटेंजिबल हेरिटेज है। तो टेंजिबल के साथ वो इनटेंजिबल हेरिटेज भी जानते हुए जाए। एक तरह से उनको भी कुछ कल्चरल एक्सपीरियंसेस मिलेंगे, कुछ उनकी कल्पना में एक नया विस्तार आएगा कि जो शिव की मूर्ति हमने एलोरा में देखी थी उसका नर्तन रूप क्या है, उसका क्रियाशील रूप क्या है, और साथ ही वो कथा कथानक, बहुत सारे ऐसे तत्व, बहुत सारी ऐसी ऐतिहासिक बातें जो इस शहर की भव्यता को बार बार रसिकों के समक्ष, नागरिकों के समक्ष जागृत करती है। इस उद्देश्य से ये औरा औरंगाबाद श्रृंखला अभी 14 नवंबर शाम 5 बजे से शुरू होगी। उसका उद्घाटन कर्टन रेजर प्रोग्राम हम कर रहे हैं 14 तारीख को रुक्मिणी सभागृह। सिद्दीकी वेलफेअर सोसायटीच्या बॅनरखाली ग्लोबल डेंटल केअरचा उद्घाटन सोहळा पार पडला। या डेंटल क्लिनिकचा सामाजिक उद्देश असून गरजू रुग्णांना नाममात्र दरात उपचार आणि सर्व सुविधा मिळणार आहेत। सिद्दीकी वेलफेअर सोसायटीच्या बॅनरखाली ग्लोबल डेंटल केअरचा उद्घाटन सोहळा पार पडला। फैजे आम ट्रस्टच्या अध्यक्षा फारूक परवीन जमाल आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या अध्यक्षा आरती पाटणकर, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोचे सेक्रेटरी नबीउल हसन सिद्दीकी, सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटके, आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर फैसल, रहीम अख्तर, सोहेल कादरी, अजहर खान, सोहेल भाई, जावेद साहिब, ऑडिटर्स ग्रुप उपस्थित होते। ग्लोबल डेंटल केअरच्या दंतवैद्य डॉक्टर राफिया यांनी रुग्णांची तपासणी केली। ग्लोबल फाउंडेशनचे सचिव सिद्दीकी मसीहुद्दीन यांनी या डेंटल क्लिनिकचा उद्देश गरजू रुग्णांना कमीत कमी किमतीत क्षकिरण आणि अगदी शस्त्रक्रियेचीही सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती दिली। औरंगाबाद मेट्रो का सेक्रेटरी हसन सिद्दीकी ग्लोबल मेडिकल फाउंडेशन को बहुत तहे दिल से मुबारकबाद पेश करता हूं कि उन्होंने फिर से एक वेंचर जिसको कह सकते हैं सोसाइटी के लिए बहुत अच्छा बेनिफिट उन्होंने यहाँ पर फिर से सोसाइटी के जो नीडी पीपल हैं उनके लिए मुहैया किया है, जो डेंटल के उसमें है, क्योंकि ये लग्जरी आइटम्स में आता है, लेकिन इनका ये क़दम बहुत ही सराहना है और अप्रिशिएबल है। मैं मसीहुद्दीन सिद्दीकी साहब को पर्सनली जानता हूँ। इनका 25 साल से इस फील्ड में बहुत योगदान और सपोर्ट रहा है। तो मैं यही कहूँगा, मैं हमारी प्रेसिडेंट आरती अयंगर और मैं ख़ुद ग्लोबल फाउंडेशन को फिर से एक बार बहुत मुबारकबाद देता हूँ। ग्लोबल मेडिकल फाउंडेशन इनकी ये संस्था की तरफ से, एनजीओ की तरफ से जो डेंटल सेक्टर में काम करने के लिए जो नया एक सेक्शन उन्होंने ओपन किया है, वो सेक्शन का हमारे प्रेजेंस में फारूक परवीन जमाल फैज मैडम और आरती मैडम के उपस्थिति में रोटरी क्लब के इसका उद्घाटन हो गया है। ये सबसे पहले मैं जाहिर करता हूँ। ये संस्था जो है, जो एजुकेशन और मेडिकल के सेक्टर में जो काम कर रही है और जो गरीब और जो ये खर्चा सहन नहीं कर सकते ऐसे लोग, जहाँ कैंसर हॉस्पिटल हो, घाटी हॉस्पिटल हो, वहाँ पर जो उनकी सर्विस प्रोवाइड कर रहे हैं, उनके लिए खाना, उनके लिए दवा पानी, ये इनका बहुत प्रशंसनीय कार्य है और ये कार्य उनका आगे चलते रहना चाहिए। इसके लिए सभी के हमारे सब लोगों से तरफ से मैं शुभेच्छा देता हूँ। समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील काही प्रशिक्षणार्थींची शासकीय सेवेत निवड झाली असून त्याबद्दल सर्व स्तरातून यशस्वी प्रशिक्षणार्थी आणि संस्थेचे कौतुक केले जात आहे। समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील काही प्रशिक्षणार्थींची शासकीय सेवेत निवड झाली आहे। या संस्थेमार्फत
महाराष्ट्र शासनाच्या बार्टीच्या मार्गदर्शक तत्वावर प्रशिक्षण देण्यात येते। नुकतेच संबोधित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथील शासकीय सेवेत निवड झालेले प्रशिक्षणार्थी अनिकेत निकम यांची कॉन्स्टेबल सशस्त्र सीमा बल पदी निवड झाली आहे। बाळासाहेब पवार यांची कॉन्स्टेबल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल पदी निवड झाली आहे। यांचा सत्कार नुकताच संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या हस्ते करण्यात आला। याबाबत महाव्यवस्थापक भाग्यश्री सातदिवे यांनी एडियनशी बोलताना माहिती दिली। मागील 10 वर्षांपासून संबोधी अकॅडमी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काम करत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये इथनं शेकडो विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये लागले, कुणी बँकेमध्ये, कुणी राज्यसेवेमधनं, आणि आता सध्या जी कंबाईनची एक्झाम झाली त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी पास झाले। वेगवेगळ्या पोस्टसाठी ते क्लास 2 क्लास 1च्या पोस्टसाठी इथनं विद्यार्थ्यांचे रिझल्ट येत आहेत। विद्यार्थ्यांसाठी आम्ही बार्टी अंतर्गत प्रशिक्षण देतो। सध्या MPSC आणि बँकिंगचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे। जवळपास 600 विद्यार्थी इथे प्रशिक्षण घेत आहेत। तसेच इथे विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ प्रशिक्षक वर्ग, त्याचबरोबर अत्याधुनिक लायब्ररी, सर्व पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे देखील इथे आयोजन करण्यात येते। सर्व जे मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्या जयंती, पुण्यतिथी यांवर यांचे सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतात। विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे परिपूर्ण होईल ह्या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना समाजाबरोबरच एक उत्कृष्ट अधिकारी तो कसा घडावा, एक उत्कृष्ट नागरिक तसेच एक उत्कृष्ट अधिकारी घडवण्याचं काम संबोधी अकॅडमी करत आहे। नमस्कार, माझं नाव बाळासाहेब कुडवा पवार। मी 2021 या वर्षी बार्टी थ्रू संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा केंद्र येथे माझा राज्यसेवेचे प्रशिक्षण चालू आहे आणि सध्या 6-7 महिन्यापासून आम्ही इथं प्रशिक्षण घेत आहोत। तर आम्हाला इथला फायदा म्हणजे एक अत्यंत चांगली गोष्ट आहे की इथला जो स्टाफ, जे सरांनी इथं जे एक वातावरण निर्माण केलं ते कुठं होऊ शकत नाही, कारण त्यांनी एवढा भारी स्टाफ, सगळे हायेस्ट एज्युकेटेड लोक आम्हाला इथं प्रोव्हाइड आहेत आणि सगळे पुस्तकं, लायब्ररी वगैरे याचा खूप फायदा मिळाला। आज मी 2021च्या स्टाफ सिलेक्शन कमिशन या थ्रू घेतल्या जाणाऱ्या SSC GD मध्ये माझं CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे। माझं नाव अनिकेत चंद्रकांत निकम आहे। मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अमरवाडी स्टेशन परिसरामध्ये राहतो। मी बार्टीमध्ये 4 महिने पोलीस भरती प्रशिक्षण घेतलं होतं। त्या प्रशिक्षणामध्ये मी 4 तास रोजचे लेक्चर आणि सकाळी 2 तास ग्राउंड, हे 4 महिने चांगलं प्रशिक्षण घेऊन मी SSC GDचे पेपर दिले आणि त्या पेपरमध्ये मला 58 मार्क आल्यामुळे SSBमध्ये माझी निवड झालेली आहे। मी संतोष शेषरावात पोस्टिंग नेवासा पोस्ट ऑफिसमध्ये ॲज अ पोस्टमन म्हणून रिक्रूट झालेलो आहे। मी संबोधी प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकलेलो असल्यामुळे इथे खूप सारे माझे फायदे झालेले आहेत। माझं नाव सागर भीमराव त्रिभुवने आणि माझं सिलेक्शन पंजाब अँड सिंध या बँकेमध्ये ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून झालेलं आहे आणि मी मागच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बार्टीची CET दिली होती आणि त्याच्यानंतर आमची आता बॅच फेब्रुवारीमध्ये चालू झाली होती आणि मला संबोधी अकॅडमीमध्ये येण्याचं भाग्य लाभलं बार्टीमुळं। मी खरंच समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे सरांचा खूप आभारी आहे की त्यांच्या सहवासात आम्हाला शिकण्याची प्रेरणा भेटली। माझं नाव संबोधी राजेश वहाने। मी बार्टीतर्फे संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथील MPSC बॅचची विद्यार्थिनी असून माझं ॲज अ NCC गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर इन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या पदी नियुक्त झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अधिसभा आणि विद्या परिषदेचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे। पहिल्या 2 दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नसून प्रकाशन विभागातून 2 अर्जांची विक्री झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ आदी प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे। पहिल्या टप्प्यात
पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या 10 जागांची निवडणूक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे। यामध्ये खुल्या गटातून 5 तर आरक्षित गटातून प्रत्येकी 1 उमेदवार निवडून येणार आहे। दुसऱ्या टप्प्यात अधिसभेच्या 29 जणांसाठी उर्वरित गटातून मतदान घेण्यात येणार आहे। यामध्ये प्राचार्य आणि महाविद्यालयीन प्राध्यापक गटातून प्रत्येकी 10 जागांसाठी तर संस्थाचालक गटातून 6 आणि विद्यापीठ शिक्षकांतून 3 मतदान होणार आहेत। तसेच विद्या परिषदेच्या 8 जागांसाठी मतदान होणार असून 19 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। 10 डिसेंबर रोजी मतदान तर 13 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल। मतदार यादीत 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे। 11 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून पहिल्या 2 दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नाही। तथापि विद्यापीठाच्या प्रकाशन विभागातून डॉक्टर राहुल जनार्दन म्हस्के संस्थाचालक आणि महाविद्यालय शिक्षक गट यांनी 2 अर्जांची खरेदी केली आहे। येत्या 19 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून रविवारी देखील निवडणूक विभागाचे कार्य सुरू राहणार असून अर्ज दाखल करता येतील अशी माहिती कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी दिली। जिल्हा कोषागार अंतर्गत ज्या 80 वर्षांवरील निवृत्ती वेतन धारकांना अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कोषागार कार्यालय येथे 25 नोव्हेंबर पूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन करण्यात आले। औरंगाबाद जिल्हा कोषागार अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन घेणारे कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ज्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी त्यांच्या वयाची 80 वर्ष किंवा अधिक वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच आधार कार्ड उपलब्ध नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सकाचे वयाबाबतचे प्रमाणपत्र, 80 वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांना अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कोषागार कार्यालय येथे 25 नोव्हेंबर पूर्वी सादर करावे असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी औरंगाबाद यांनी केले आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याच्या निर्णयाचा आनंद उत्सव पेढे वाटून क्रांती चौक येथे प्रहारतर्फे साजरा। ऐकावे ते नवलच, चक्क 377व्या वर्षाचा ज्येष्ठही करतोय एसटीतून मोफत प्रवास। रस्ते दुभाजक आणि चौक सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर करा, G20 परिषद निमित्त प्रशासकांचे आदेश। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।